मार्च 2024 या महिन्यामध्ये राज्यानं एक शासन निर्णय शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये काढलेला होता, ज्यामध्ये 0 ते 10 पटसंख्येच्या शाळा बंद करणे, 0 ते 20 मध्ये एक नियमित शिक्षक देणे आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही अटी होत्या त्याच्यामध्ये राज्यात जवळपास 60 ते 70 हजार शिक्षकांची पदं व्यपगत होत आहे. आज काही शाळांमधून काही वस्ती वाडी तांडे पाड्या याच्यामध्ये अशी अवस्था आहे की तिथं 0 ते 10 विद्यार्थी आहेत, परंतु तिथे शिक्षक नाही. अशा शाळांमध्ये शाळा आहे, विद्यार्थी आहे, परंतु शिक्षक नाहीत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार असा दावा करते की 2047ला एक विकसित भारत जगामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानापर्यंत जाण्याचा विचार आम्ही करतो. ज्या शाळांमधून देशाचं भवितव्य घडतं, ज्या शाळांमधून देशाचे आदर्श नागरिक घडत आहेत, तिथं जर शिक्षक नसतील, तिथं त्यांच्यावर संस्कार मूल्य होत नसतील, त्यांना चांगलं शिक्षण मिळत नसेल, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असेल, तर हा देश विकसित कसा होणार आहे, हा जगातला महासत्ता कसा बनणार आहे. त्याकरता आमचं म्हणणं असं आहे की मार्च 2024चा जो जिल्हा परिषद शाळांचा, मराठी शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा निर्णय आहे तो मागं घ्यावा आणि पूर्वीप्रमाणे शिक्षकांची संख्या त्या ठिकाणी ठेवावी, विषय शिक्षक नेमावेत, स्पेशल ट्रेंड शिक्षक द्यावेत. एकीकडे डिजिटल इंडिया, एकीकडे AIचा वापर, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, आयडॉल टीचर आणि आयडियल शाळा, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सरकार करते. परंतु बेसिक ज्या गावातून, ज्या वाडी वस्तीतून या देशाचं भवितव्य आकाराला येतं, त्या विद्यार्थ्यांकडं जर आपण दुर्लक्ष केलं तर या देशाचं भवितव्य काय. त्याकरता आमची मागणी अशी आहे की अशा शाळांमध्ये कायम नियुक्तीचे ट्रेंड शिक्षक त्या ठिकाणी द्यावेत आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्या ज्या हातामध्ये आहे त्या हाताने चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचं काम आपण करावं, ही मागणी सरकारला आम्ही वारंवार करतो.